गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षण संस्थेला मानाचं स्थान दिलं गेले। पूर्वी गुरुकुल शिक्षण प्रथा ते आजची आधुनिक शिक्षण पद्धत यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे। अनेक शैक्षणिक संस्था आणि शैक्षणिक इन्स्टिट्यूट अस्तित्वात आहे। यापैकी काही शैक्षणिक इन्स्टिट्यूट यांनी आपला एक वेगळा ठसा ज्ञानदानाच्या माध्यमातून निर्माण केलाय। या शैक्षणिक इन्स्टिट्यूटमधील नावाजलेलं नाव म्हणजे हिंदुस्थान नगर, आडगाव, सय्यद पिंपरी रोड, मौजेओढा, नाशिक या ठिकाणी असलेलं रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज होय। रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज यांनी आपला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत विद्यार्थी घडवण्याचा दबदबा कायम ठेवला आहे। अतिशय उच्च दर्जाचे आणि गुणवत्तायुक्त शिक्षण आजही रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज देत आहे। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना संचालक राम घायाळ आणि विद्यार्थी यांनी दिली। नमस्कार, मी राम घायाळ सर, संचालक रामराज सायन्स इन्स्टिट्यूट व रामराज ज्युनियर कॉलेज। आज आम्ही या 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत। आज आम्ही नवीन नाशिक या परिसरामध्ये 10वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट नेक्स्ट आफ्टर 10 या व्हॉट आर द अपॉर्च्युनिटी आफ्टर 10 या विषयी एक सखोल मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं होतं। या शिबिरासाठी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पालकांना अचूक माहिती देणं, करिअर विषयी हे मार्ग योग्य की नाही योग्य त्याबद्दल सखोल ज्ञान देणं ही आम्ही आमची जबाबदारी समजून आज पालकांना आणि विद्यार्थ्यांना सखोल माहिती आज आम्ही दिलेली आहे। त्यामुळे पालकांच्या बऱ्याच शंकांचं समाधान झालं। त्यांच्या मनामध्ये जे काही चुकीची माहिती होती, जे गैरसमज होते ते या ठिकाणी दूर झाले। बऱ्याच बाहेरून आलेल्या क्लासवाल्यांकडनं वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना आणि पालकांना कॅच केलं जातं, त्याविषयी पालकांनी आम्हाला भरभरून सांगितलं की सर, आम्हाला चुकीच्या माहिती येत होत्या, त्यावर आम्ही भरोसा ठेवत होतो, पण आज आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्हाला अतिशय सखोल असं मार्गदर्शन झालं आणि निश्चितच आम्ही आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आपला विचार करू आणि आपलं गाईडलाईन आमच्या पाल्यासाठी खूप महत्वाचं राहणार आहे। मित्रांनो, आज आम्ही 25 वर्ष आमच्या इन्स्टिट्यूटला झालेले आहेत। आमच्याकडनं हजारो इंजिनियर घडलेले आहेत, कितीतरी डॉक्टर, कितीतरी मोठे बिझनेसमॅन यामधनं बाहेर पडलेले आहेत। उदाहरण सांगायचं झालं, ऍपलचा पार्टनर हा रामराज इन्स्टिट्यूटचाच एक विद्यार्थी आहे। मर्सिडीज मध्ये सिनियर इंजिनियर हा सुद्धा रामराजचा इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे। खूप मोठ्या ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये सुद्धा रामराजचे विद्यार्थी आहे। नाशिक जिल्ह्याला ग्रामीण भागातनं दिलेला पहिला IPS हा सुद्धा UPSC मधनं गेलेला विद्यार्थी हा रामराज इन्स्टिट्यूटचाच विद्यार्थी आहे। आम्ही ठामपणे आपणास सांगू इच्छितो की रामराज हे नाव एका वेगळ्या विचारांनी तयार झालंय। या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांपेक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कशी वाढेल यावर काम केलं जातं। आणि मित्रांनो, सर्वांना माहित आहे, जर बौद्धिक क्षमता स्ट्रॉंग असेल तर कुठलंही क्षेत्र आपणासाठी अवघड नाही। म्हणून जर कुणाला रामराज इन्स्टिट्यूटमध्ये 11वी 12वी सायन्स मध्ये यायचं असेल तर निश्चित त्यांनी विचार करावा। आमच्या नाशिकमध्ये 3 शाखा आहेत, पवननगर, अशोकस्तंभ, इंदिरानगर आणि सुसज्ज असं कॉलेज आडगाव, सय्यद पिंपरी रोडला अवेलेबल आहेत। पुढचं सेमिनार येणाऱ्या संडेला 14 तारखेला सकाळी 10 वाजता अशोकस्तंभ येथे आहे व संध्याकाळी 6 वाजता इंदिरानगर येथे आहे। जर आपण कोणी चुकून राहिलेला असेल, त्याला येण्याची इच्छा असेल, निश्चितच येणाऱ्या 14 तारखेला सकाळी 10 वाजता अशोकस्तंभ आणि संध्याकाळी 6 वाजता इंदिरानगर या शाखेशी संपर्क साधावा असे मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी नितीन पाटील, रामराज सायन्स इन्स्टिट्यूट आणि रामराज ग्लोबल ज्युनियर कॉलेज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे काही सिडको विभागातील पालक आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर असं करिअर मार्गदर्शन आम्ही इथे आयोजित केलेलं होतं। जेव्हा मुलं 10वीची परीक्षा देतात तेव्हा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की नेमकं JEE करावं, नीट करावं, CET करावं आणि या एक्झाम्स देऊन नेमका फायदा काय, पुढे कुठले कुठले कोर्सेस आहेत,
फक्त सायन्स नंतर डॉक्टर आणि इंजिनियरच होता येत नाही, तर हे सोडून पण असंख्य अशा फील्ड आहेत ज्या फील्डमध्ये मुलांना करिअर करता येणं शक्य आहे. आणि अशा सर्व फील्ड बद्दल या सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना रामराज सायन्स इन्स्टिट्यूट तर्फे खूप सुंदर असं मार्गदर्शन करण्यात आलं. जर काही पालक असे असतील की ज्यांनी आजचा हा प्रोग्राम मिस केला असेल, तर त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छितो की पुढच्या रविवारी सुद्धा संध्याकाळी 6 वाजता हा प्रोग्राम आम्ही त्या पालकांसाठी आयोजित करणार आहोत. सो जास्तीत जास्त पालकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. रामराज क्लास बद्दल जी माहिती मिळाली ते खूप छान आम्हाला माहिती मिळाली. मिस्टर पाटील सरांनी खूप छान माहिती दिली. म्हणजे जी माहिती आम्हाला नव्हती इथून मागची ती माहिती पण त्यांनी खूप साऱ्या काही ब्रँचेस ज्या आहेत इंजिनिअरिंग मधल्या खूप साऱ्या ब्रँचेस त्यांनी सांगितल्या. बायोलॉजीसाठी काय आपल्याला फार मोठ्या पुढच्या भविष्यासाठी ज्या पण काही ब्रँचेस आहेत त्या आम्हाला इथं कळाल्या. आणि या ज्या 3 बॅचेस आम्ही जो आढावा घेतला त्यातला तो आढावा आम्हाला चांगला वाटला. त्यामुळे आम्ही आमच्या पाल्याचं ऍडमिशन इथं केलेलं आहे. गुड इव्हिनिंग. आज मी रामराज सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये आली होती. तिकडे एक सेमिनार होता. तिथे मला खूप हे सेशन खूप इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल वाटलं आणि मी नक्कीच माझं फ्युचर ब्राईट करू शकेल जर मी या क्लासमध्ये जर ऍडमिशन घेतलं तर. नक्कीच मला माझं फ्युचर ब्राईट करता येईल जर मी या क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं तर. आणि नक्कीच मला माझं नॉलेज सुद्धा वाढवता येईल जर मी या क्लासमध्ये ऍडमिशन. आणि हे माझं फायनल आहे की मी रामराज सायन्स इन्स्टिट्यूट मध्येच ऍडमिशन घेणार आहे. थँक्यू. माझं नाव वैशाली देशकार. मी रामराज क्लासच्या सेमिनारला आलेली आहे. माझी मुलगी 10th ला आहे. आता 11वी-12वी सायन्स साठी मी ऍडमिशन इथे डन केलेले आहे. जसं सेमिनार एकदम चांगलं वाटलं मला. जसं की आम्हाला बायोलॉजीचे सर नितीन पाटील सर त्यांनी आम्हाला जे काही कोर्सेस आहेत त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली. आपल्याला एवढ्या कोर्सेसची काही माहिती नाही. आपण पाहायला गेलं तर 11वी-12वी सायन्स BSc एवढ्याच बद्दल ऐकलेले आहेत. तर त्यामागे भरपूर कोर्सेस आहेत हे आज आम्हाला माहिती पडलं. जसं की फिजिकलचे सर असिक सर त्यांनी बी त्याबद्दल त्यांच्या फिजिकलच्या विषयी त्यांनी भरपूर सारी माहिती दिली. आणि दयाल सर त्यांनी बी आम्हाला माहिती चांगली दिली. आणि या क्लास बद्दल आम्ही ऐकलेले पण आहेत बाहेरून बी की खूप चांगला क्लासेस आहेत असं. करायचंच आहे. ओके, हे सगळं करिअर निवडताना या सगळ्या गोष्टी करताना नक्की या गोष्टीचा विचार करा. ओके, मी पुन्हा एकदा सर्व पालकांना खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिला. ओके, माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. अजून आमचे जे डिरेक्टर्स आहेत त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे. सो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी बोलावं आणि ते जय महाराष्ट्र. ते केमिस्ट्री विषय शिकवतात. माझं नाव राम सर. मी मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. विषयाकडे जाऊया. आज तुम्हाला आम्ही एकत्र केलं. व्हॉट नेक्स्ट आपल्याकडे थोडा अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे. मित्रांनो, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी असतात पण आपल्याला कधी कधी चुकीची माहिती असते. त्या माहितीच्या आधारे आपला ट्रॅक बदलतो आणि त्या ट्रॅकनुसार चुकू नये. आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं घडावं यासाठीच आज हे मार्गदर्शक सेशन होतं. या मार्गदर्शनामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं होतं कुठलंही फील्ड निवडा 100% करिअर. असं नाही हेच केलं तरच करिअर असं अजिबात नाही. एक जाताना मी एक व्हिडिओ दाखवेल. तुमच्या तिथला मुलगा आहे साधा CET मधनं पास आउट आहे. आज ऍपलचा पार्टनर आहे. आपण ही जगातली श्रीमंत इंजिनिअरिंग करायचं आहे. मग काय केलं पाहिजे 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन. पण आता जस्ट आमच्या सरांनी तुम्हाला जी माहिती दिली ते काहीतरी कॉलेजेसचे नावं घेत होते. IIT 10वी नंतर डिप्लोमा हा 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन होतं. आणि जेव्हा मुलगा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला असतो डिग्रीचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. कॉलेजचं सर्चिंग सुरू झालं असतं. डिग्रीला कोणतं कॉलेज घ्यायचं आणि तेव्हा कळतं IIT पण आहे NIT पण आहे. जर IIT NIT मध्ये जायचं होतं तर मी 11वी-12वी सायन्स करायला पाहिजे होतं. JEE वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.